नागपूरमध्ये मकर संक्रांतीच्या निमित्तानं पोलिसांनी पतंगबाजांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे। नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे, तसंच त्यांच्यावर कठोर कारवाई करत गुन्हे दाखल करणार आहेत। यासाठी पोलिसांचं विशेष पथक तैनात करण्यात आलेलं आहे। या संदर्भात पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्याकडून अधिक माहिती घेतली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। अनेक ठिकाणी नॉयलॉन मांजाविरुद्ध कडक अशी कारवाई सुद्धा करण्यात येते। पण आता नागपूर पोलिसांनी कठोर अशी कारवाई सुरू केली आहे। किंबहुना मकर संक्रांतीला नॉयलॉन मांजा वापरणाऱ्यांवर निर्बंध बसावं म्हणून ड्रोनचा सुद्धा वापर करण्यात येतो। आपल्यासोबत पोलीस उपायुक्त निकेतन कदम सर आहेत। कशा पद्धतीने तुम्ही कारवाई करता आणि कशा पद्धतीने नॉयलॉन मांजावर निर्बंध बसावा म्हणून पावलं उचलण्यात येतं? आपण नागपूर सिटी पोलीस कमिशनरेटमध्ये माननीय सीपी सर रवींद्र सिंगल सर यांच्या आदेशाने से नो टू नायलॉन मांजा ही एक मोहीम राबवत आहोत। त्याच्यामध्ये आपण दोन गोष्टींवर प्रमुखता लक्ष देत आहोत। एक तर प्रिव्हेन्शन की कुणीही नायलॉन मांजा किंवा इंडस्ट्रियल थ्रेड, सिंथेटिक थ्रेड याचा वापर करणार नाही, याच्यासाठी जागरूकता अभियान आपण करत आहोत। त्याचाच एक भाग म्हणून आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणून ड्रोनचा देखील वापर करत आहोत आणि अनाउन्समेंट सिस्टमचा वापर करत आहोत। त्यासोबतच दुसरी एक स्ट्रॅटेजी आपली असणार आहे, जे कोणी अवैधपणे हा नायलॉनचा मांजा असेल, इंडस्ट्रियल थ्रेड असेल याचा वापर करताना आढळून येत आहेत, त्यांच्यावर आपण कडक कायदेशीर कारवाई देखील करत आहोत। भारतीय न्याय संहिता तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम याच्या अंतर्गत ज्याच्यामध्ये जेलमध्ये जाण्याचं देखील प्रावधान आहे। म्हणजे नॉयलॉन मांजाने पतंग उडवताना कोणी आढळल्यास त्याला थेट तुरुंगवास होईल? अगदी बरोबर। जर कुणी असं करताना आढळलं तर त्यांना नक्कीच तुरुंगवास होईल। से नो टू नॉयलॉन मांजा अशी ही संपूर्ण मोहीम आहे आणि त्या अंतर्गत नॉयलॉन मांजा कोणाच्या जवळ आढळला तर त्याला अगदी तुरुंगवासाची सुद्धा शिक्षा होईल असा इशारा नागपूर पोलिसांनी दिला आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।